आपलं शिवजन्मभूमीमध्ये गट विकास अधिकारी म्हणून स्वागत आहे. सर, आता आपण जुन्नर पंचायत समिती प्रशासक आहात. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडनं सहकार्य कसं राहील? दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मी पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी गट विकास अधिकारी म्हणून रुजू झालेलो आहे. कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक पदाची देखील जबाबदारी माझ्याकडेच असणार आहे. शिवजन्मभूमीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खरोखर आनंद आणि अभिमान आहे. प्रशासक कालावधीमध्ये पंचायत समितीच्या अंतर्गत जेवढे विभाग कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये आंतरविभागीय समन्वय चांगल्या प्रकारे राहील आणि लोकांना अतिशय चांगल्या दर्जाच्या आणि विहित कालावधीमध्ये सर्व सेवा मिळतील याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. माझं नागरिकांना देखील आवाहन आहे की कुठल्याही विभागाशी संबंधित कोणतंही काम असलं तरी ते काम सर्व विभागांकडून आपल्या नियमामध्ये बसून विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. त्यासाठी आपल्याकडूनही आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण आपल्या सर्व नाही आपल्या 1 वर्षाचा जेव्हा कालावधी आहे तुम्ही न्यायालयाच लागत होते त्या संबंधात वैयक्तिक झालेले प्रशासनमधूनच स्टाफ इकडे बसतो का? ही आणि ही बाजू इथूनही पण तुमच्या स्थापत्य अभियांत्रिकी साहेब आणि इकडे क्लिनिकलची नाही क्लरिकलची इकडच्या बाजूला आहे आणि आपली जी कन्सल्टंटची आहेत ना ती बस ती जवळजवळ 10 जण आहेत आणि आपले रेग्युलर कंत्राटी कनिष्ठ अभियंता आणि ते शाखा अभियंता ते अजूनमधून असतात जुन्नर आम्ही एवढं असतात. पुढच्या ग्रामसभा मीटिंगमध्ये सांगितलं कसं FSTCचं जे जास्त आमच्या आहे त्याचं इंडिव्हिज्युअल करावं काल प्रस्ताव आले का काही? आता हे बांधून ठेवले आता काही पूर्ण असतील पाहिजे त्या पूर्ण करून एका दुसरं कागद कमी आता एस्टिमेट नाही समजा मग जे तांत्रिक म्हणजे शाखा अभियंत्यांना यादी करून एस्टिमेट द्यायला त्याच्याकडून एस्टिमेट येऊन म्हणतो प्रस्ताव नाही हे पहिले आपण पाठवून घेऊ प्रस्ताव पाठवून द्या आणि एस्टिमेट एकदम घेऊन हे करून विस्तार अधिकारी पंचायतला बोलवतो जे झाले ते लिस्ट करून घ्या ते पोच करून जाऊ चालतं. सहिता बाकीचे तुमच्याकडे काल ठेवले आता हे लाईट आली का तयार करायचे ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समिती काहीतरी जल सुरक्षितांसाठी किट आलेलं बघितलं वॉटर टेस्टिंगचं काय वॉटर ट्रेनिंग बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.